या अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय देवाकडे दान मागतात, मागणी मागतात. बघा, पहिला प्रश्न असा की संत आणि मागणी या दोन शब्दाचं एकत्रीकरण कसं? कारण जे संत आहेत ते मागतीलच कसे, आणि जे मागत असतील तर मग ते संतच कसे? तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरे जिने धिक त्याचे. अहो, त्यांच्या जगण्याचा धिक्कार असो असे म्हणणारे तुकोबराय मग मागतात का हो? त्याचं कारण काय आहे माहितीये का? प्रत्येकाचा स्वभाव ठरलेला असतो. आता तुम्हाला चांगलंच माहितीये बर का, त्याच्यामध्ये बदल होत नाही, त्याचं नाव स्वभाव. स्वभावात कधी बदल होतो का? बोला की, होतो का? मग एखाद्याला किती पण शिकवा, किती पण शिकवण्याचा प्रयत्न करा, परंतु स्वभावामध्ये कधीच बदल होत नाही. बघा, एक 35 वर्षाची पोरगी असती, किती 35 वर्षाची पोरगी झाली पण तरी पण तिचं लग्न जमत नसतं. आई ओरडते, आई चिडते, अगं 35 वर्षाची ठोंबी झालीस ना तरी तुझं लग्न जमत नाही. अगं काहीतरी शुद्ध बोलत जा, किती ते गावंढळ बोलतीस. मोठ्या मोठ्या घरची लोक बघायला येतात आणि प्रश्न विचारला की कशाला पण हाच म्हणती. काय म्हणती? हाच म्हणती. इतकं गावंढळ बोलतीस, मग तुला नापसंत करतात सर्वजण. मग ती आई आपल्या मुलाला आवाज देते, दादा, ए दादा, इकडे ये रे. तो मुलगा तिथं येतो, म्हणतो काय झालं गाई? मग ती आई म्हणते, बाळा, अरे तुझ्या बहिणीला काहीतरी शिकव, इतकं गावंढळ बोलती, जरा शुद्ध बोलायला शिकव. एक काम कर, चांगलं 2-3 दिवस हिचा क्लास घे, ट्युशन घे, हिला चांगलं ट्रेन कर. तो मुलगा म्हणतो ठीक आहे. आई निघून जाते. मग तो मुलगा म्हणतो, ताई, ए ताई, अगं 35 वर्षाची झाली ना ग, तरी तुझं लग्न जमत नाही. तू काय करायचं, पाहुणे आले ना की चांगलं VIP बोलायचं, स्टँडर्ड बोलायचं. ती म्हणली, कसं र दादा, कसं बोलायचं? तो म्हणलं, या बघ, पाहुणे आले ना, पाहुण्यांनी तुला विचारलं ना की बाळा जेवलीस का, तर तू म्हणायचं हो, शुद्ध बोलायचं हो, हा नाही म्हणायचं, हो म्हणायचं. पाहुणे म्हणले ना, बाळा तुला स्वयंपाक येतो का ग, तू म्हणायचं हो. पाहुणे म्हणले ना, बाळा घरातली सगळं कामं येतात का, तू म्हणायचं हो. पाहुण्यांनी विचारलं ना, बाळा कधी जर शेतामध्ये जावं लागलं तर जाशील का ग, तर तू म्हणायचं हो. आणि हे सगळं शिकून झाल्यावरती भाऊ म्हणला, ताई आता जे काही मी तुला सांगितलं ते तुझ्या लक्षात राहिलं ना ग? ती म्हणली, हा. म्हणजे तिच्या स्वभावामध्ये बदल झाला का? इतकं त्याने शिकवलं ना तिला, पण स्वभावामध्ये कधीच बदल होत नाही. कारण स्वभाव हा ठरलेला असतो. बघा, एक राजा असतो, लक्ष देऊन ऐका. हरिश्चंद्र नावाचा एक राजा असतो आणि तो आपल्या राज्यामध्ये फेरफटका मारत असताना त्याला एक भिकारीण दिसते. इकडं काय म्हणतात तिला? महिला मंडळ काय म्हणतात तिला? सुया घे, पोत घे, वाड मनगट घे गमाय. काय म्हणतात तिला? गोसावीन. बर, ती दिसते आणि त्या राजाला इतकी आवडते, इतकी आवडते. तो राजा म्हणतो, मला हिच्यासोबत लग्नच करायचं. ते सोबत प्रधानजी आलेले असतात, ते म्हणतात, अहो राजासाहेब, तुम्हाला काही येडबीड लागलं का? अहो तुम्ही राजा माणूस, ती गोसावीन, तिच्याशी काय लग्न करताय? तो म्हणला, नाही नाही, करण तर हिलाच, नाहीतर करणारच नाही. महाराज, राज हट्टापुढं, स्त्री हट्टापुढं आणि बाल हट्टापुढं काहीच चालत नाही. ठीक आहे म्हणला, दिलं लग्न लावून. लग्न झालं. आता आपल्या हिंदू धर्मानुसार लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी काय असतं महिला मंडळ? सत्यनारायणाची असते ना इकडं. मग त्या राजा राणीला त्या पूजेवरती बसवलं. आता ती राजाची राणी म्हणल्यावर तिला राणीच म्हणावं लागणार. तिला बसवलं बर का. मग आपल्या महिला मंडळांचा आग्रह सुरू झाला, नाव घे, नाव घे. मग त्या राणीने काय नाव घेतलं, लक्ष देऊ नाही का? ती राणी म्हणते, पांढऱ्या पांढऱ्या दुधावरची मऊ मौसाय, पांढऱ्या पांढऱ्या दुधावरची मऊ मौसाय, हरिश्चंद्र राजाची पत्नी नाव घेते, भिक्षा वाढ ग माय. म्हणजे मला काय सांगायचं लक्षात येतंय का? अहो ती राजाची राणी झाली ना, परंतु तिचा भीक मागायचा स्वभाव गेलाय का हो? नाही जात महाराज, स्वभाव काही केल्या जात नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात ना, तुका म्हणे स्वभाव कर्म, काही केल्या न सुटे धर्म. आधी होती दासी हो, आधी होती दासी, पट्टरान केले तिचे, पट्टरान केले तिचे, तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना, तिचे
राहीना मूळ स्वभाव जाईना राहीना मूळ स्वभाव आधी होता वाघ्या आधी होता वाघ्या कर्मयोग झाला पाग्या आधी होता वाघ्या कर्मयोग झाला पाग्या येत येत राहीना वा 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 टाळ्या वाजवा एकदा जोरदार. आधी होती दासी पट्ट राणी केले तिसी तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव काही जाईना. मूळ स्वभाव जात नसतो मायबापांना. म्हणून देवाचा स्वभाव, संताचा स्वभाव आणि जीवाचा स्वभाव. जीवाचा स्वभाव आहे मागत राहणं. न मागणं हा संताचा स्वभाव आहे आणि मागत नाही त्याच्या पण पाठीमागे लागून आग्रह करणं हा देवाचा स्वभाव आहे. संत सावकार आहे आणि देव कर्जदार आहे. कारण ज्या ज्या वेळेस तुकोबरायांनी पंढरपूरला जावं त्या वेळेस पंढरीच्या रायानं खाली मान घालावी असं बऱ्याच वेळेला झालं. एकदा मात्र देव तुकोबरायांकडे पाहू लागले. तुकोबराय चकित झाले. तुकोबराय म्हणतात, देवा इतकं वर्ष झालं तुझ्या वाऱ्या करतोय परंतु दरवेळेस तू खाली मान घालून उभा असतोस पण आज मात्र माझ्याकडे बघतोय. हो तुकोबराया, मग उद्देश काय आहे? मागण्याची असं पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. तुकोबराया एकच उद्देश आहे की तुम्ही काहीतरी मागा ना तुकोबराया. अहो ज्याला देण्याची इच्छा नाही ना ते घरूनच यादी करून येतात. हो बिनाविवाहिक म्हणतो की देवा यंदा माझी सुपारी फुटू द्या, माझं लग्न होऊ द्या. शेतकरी म्हणतो देवा माझ्या विहिरीला पाणी लागू द्या. ज्याच्याकडे पैसे नाही ना, जो गरीब आहे ना, तो म्हणतोय देवा मला लॉटरीचं तिकीट लागू द्या. अहो देव त्याच्याकडे ढोकून सुद्धा बघत नाही. कसा बघन हो देव आपल्याकडे? सांगा ना कसा बघन? आपण जर आपले स्वार्थ देवाला सांगायला गेलो तर देव आपल्याकडे बघन तरी कसा? म्हणून आपला स्वार्थ देवाला सांगू नका. अहो हे सगळं काही देणारा तो भगवंत आहे ना, त्याला विसरू नका. नथिंग इज इन मॅन सेन्स, एव्हरीथिंग इज इन गॉड सेन्स. नथिंग इज इन पॉसिबल फॉर गॉड. माणसाच्या हातात काहीच नाही हे सांगत असताना माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले जो जगात चालिता. अहो देवाने बोलविल्यावर वेद बोलतो, देवाने चालविल्यावर सूर्य चालतो. ह्या जगाला चालना देणारा प्राणवायू सुद्धा देवाने तयार केला आहे. मग आपण उगाच म्हणतो हे माझं ते माझं, हे मी केलं ते मी केलं. पण हे सगळं काही देणारा तो भगवंत आहे, त्याला विसरू नका. त्याला विसरू नका आणि आपला स्वार्थ देवाला सांगू नका. माफ करा, स्वार्थीच नाही तर काय आहोत आपण. अहो कपडे झाली छोटी तर संस्कृती कुठून येणार? लक्ष देऊन ऐका. कपडे झाली छोटी तर संस्कृती कुठून येणार? जेवण झालं हायब्रिडचं तर पोषण कुठून येणार? अहो फुलं झाली प्लास्टिकची तर सुगंध कुठून येणार? मित्र मैत्रिणी झाल्या व्हॉट्सअपच्या तर भेटायला कोण येणार? अहो माणसं झाली पैशाची तर माणुसकी कुठून येणार? आणि भक्तच झाले स्वार्थी तर भगवंत कुठून येणार? भक्तच झाले स्वार्थी तर भगवंत कुठून येणार? म्हणून आपला स्वार्थ देवाला सांगू नका. अहो आपण वारानुसार देव बदलतो, बरोबर आहे का नाही? बदलतो का नाही? वारानुसार देव बदलतो का नाही? खरं आहे का नाही? वारानुसार मोबाईलवर स्टेटस ठेवतो आपण. सोमवार आला की कोणाची भक्ती करतो आपण? नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. शनिवार गेला की आला रविवार आणि रविवार आल्यावरती आपण कोणाची भक्ती करतो? हो आघ्या प्रेम नगरावारी सावध होणे बदली लागत
एकदा जोरदार. रविवार आला की आपण खंडोबारायाची भक्ती करतो, खंडोबारायाचे स्टेटस ठेवतो, बरोबर आहे का नाही? मग आपण नाही नाही वा वा नाही विठाला 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 विठाला. टाइम झाला होता आपल्याला, त्याच्यामुळे आज कीर्तन सुरू व्हायलाच 10 वाजून गेले होते. असो, मग आपण वारानुसार देव बदलतो, बरोबर आहे का नाही? म्हणून देव तुकोबरायला म्हणतात की तुकोबराय काहीतरी मागा. अहो काहीतरी मागा. मग तुकोबराय म्हणतात, खरं सांगू का देवा, काहीच मागण्याची इच्छा नाहीये, परंतु देवा तू म्हणतोयस म्हणून, तुला बरं वाटावं म्हणून, देवा तुला वाईट न वाटावं म्हणून, नवे नवे तू माग म्हणतोयस ना म्हणून. मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा. मग देव म्हणले तुकोबराय बरं वाटलं, खूप बरं वाटलं. अहो काही न मागणारे तुम्ही हेची देगापर्यंत आले, बरं वाटलं. परंतु तुकोबराया हेची देगा म्हणजे नेमकं काय हो? अभंगाचं प्रथम चरण. हे सिदान देगा देवा, हे सिदान देगा हेचे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तुकोबराय म्हणतात हेचे दान देगा देवा, देवाकडे दान मागतात. मग देव दान देतो का हो? बोला ना, देव दान देतो का? बरं, दान देणाऱ्याकडे 3 गोष्टी असल्या पाहिजे. कोणत्या कोणत्या? श्रीमंती, उदारता, श्रीमंती, उदारता आणि स्वातंत्र्य. ह्या 3 गोष्टी देवाकडे असल्या पाहिजे. ह्या 3ही गोष्टी जर त्याच्याकडे नसेल तो एक दान देऊ शकत नाही. बघा, सप्त्यामध्ये आपल्याला संयोजक मंडळीला अनुभव येतात. संयोजक मंडळी ज्या वेळेस वर्गणी मागण्यासाठी श्रीमंताच्या घरी जातात, तो श्रीमंत माणूस म्हणतो, काय कशाला आलात आमच्या घरी? मग आपले संयोजक मंडळी म्हणतात, अहो आपल्या गावचा सप्ताह आलाय, वर्गणीसाठी आलोय. बरं मग लिहा 11 रुपयाची. 11 रुपयाची. श्रीमंत माणूस, अहो एवढं दिले देवानी,
परंतु 11 रुपये का हो? तर श्रीमंत आहे, स्वातंत्र्य आहे, पण हा उदार नाही, देण्याची इच्छा नाही, हा पण दान देऊ शकत नाही। याच्या पुढे आपले संयोजक मंडळी एखाद्या झोपडपट्टीत गरीबाच्या घरी जातात, तो गरीब माणूस हात जोडूनच बाहेर येतो, म्हणतो कसं काय येणं केलं गरीबाच्या घरी। मग आपले संयोजक मंडळी म्हणतात ना, हो आपल्या गावचा सप्ताह आलाय, मग वर्गणीसाठी आलोय। मग तो गरीब माणूस हात जोडतो, म्हणतो साहेब माफ करा, वाटलंच पाया पडतो। लय देण्याची इच्छा होती हो, 6 महिन्यापासून म्हणतोय की ह्या वर्षी नक्की वर्ग देणार, पण काय करू हो, एकुलती एक मुलगी 4 दिवसापूर्वी आजारी पडली आणि होते तेवढे पैसे खर्च झाले। देण्याची फार इच्छा आहे हो साहेब, परंतु पैसेच नाही, हा पण दान देऊ शकत नाही का हो? स्वातंत्र्य आहे, उदार आहे, देण्याची इच्छा आहे, परंतु हा श्रीमंत नाही, मग हा पण दान देऊ शकत नाही। मग याच्या उलट आपले संयोजक मंडळी पुढे श्रीमंताच्या घरी जातात, तो श्रीमंत माणूस म्हणतो कसं काय येणं केलं? मग आपले संयोजक मंडळी म्हणतात अहो वर्गणीसाठी आलोय। बरं ठीक आहे, लिहा, कितीची लिहू? अहो किती पण लिहा, कुठं देवानी कमी केले? ते म्हणून चालतात, 2100 लिहू का? हो लिहा की। 3100? अहो म्हणलं ना किती पण लिहा। बरं 5000 लिहितो, काही हरकत नाही, 5000 लिहा, द्या पैसे। मग आहेत ना पैसे आहेत, मग द्या की। अहो तीच तर अडचण आहे, म्हणजे नेमकी बायको मुंबईला गेली, म्हणजे याचं तिथं काहीच चालत नाही, सगळं काही बायकोच्या हातात, मग हा पण दान देऊ शकत नाही का हो? श्रीमंत आहे, उदार आहे, देण्याची इच्छा आहे, परंतु हा स्वातंत्र्य नाही, मग हा पण दान देऊ शकत नाही। मग तुकोबाराय देवाकडे दान मागतात, मग इथं प्रश्न निर्माण होतो की देवाकडे ह्या 3 गोष्टी आहेत का हो? देव स्वातंत्र्य आहे का? देव उदार आहे का? देव श्रीमंत आहे का? तर माऊली ज्ञानोबाराय सांगतात, ऐका यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुण वर्य वसती जेथ। तुझे औदार्य जाणू स्वातंत्र्य, देताना मनसी पात्र पात्र, पै कैवल्य ऐसे पवित्र वैर्याही दिधले। अहो हे सगळे गुण देवाकडे आहेत। देव श्रीमंत आहे, देव किती श्रीमंत आहे माहितीये का? अहो जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी, जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी देवाच्या पायाच्या सेवेला आहे ना? मग लक्ष्मी ज्याची दासी आहे, मग त्याची श्रीमंती कशी असेल? घरी जाऊन विचार करा। चला पुढे, मग देव श्रीमंत आहे बरोबर, मग देव उदार आहे का हो? हो देव उदार आहे, किती उदार आहे? आढळपदी बाळ बैसविला ध्रुव, शिराचा सागर उपमन्यू, दूध मागणारा उपमन्यू। रडू लागली माता, माता म्हणे बाळकासी, दूध मागे देवापासी। रडू लागली माता, मग उपमन्यू निघाला। मग भगवंताने विचार केला, अरे मी जर ह्याला वाटीभर दूध दिलं तर हा माझाच कमीपणा होईल, म्हणून समुद्र भरून दूध देणारा भगवंत इतका उदार आहे, इतका उदार आहे माझा देव। मग देव उदार पण आहे। चला पुढे, मग देव स्वतंत्र आहे का हो? तर देव स्वातंत्र्य पण आहे, किती स्वातंत्र्य आहे? करशील तरी नोहे काही, राईचा पर्वत डोंगरी राही, काय करू शकत नाही तो। अहो त्याच्या मनातील ते सगळं देव करू शकतो, मग देव स्वातंत्र्य सुद्धा आहे। मग दान देणाऱ्याकडे ज्या 3 गोष्टी पाहिजे, ह्या 3 गोष्टी तर देवाकडे आहे। म्हणून तर विठेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता, हे तुझी कला शूरदाता, दान शूरदाता। विठेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता। दान देणाऱ्यामध्ये देव शूर आहे। मग तुकोबाराय म्हणतात, पांडुरंगा तुम्ही माझ्यावरती प्रसन्न झालात, म्हणून हेचे दान देगा देवा, आणि काय हो तर तुझा विसर न व्हावा। विसर न व्हावा म्हणजे आठव झालाय का? हो, किती आठव झालाय हो। दिन रजनी हाची धंदा,
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. इतका आठव झालाय. मग देवा ह्याचा विसर नको होऊन देऊ बाबा. ही क्षमाची मागणी आहे. अप्राप्त वस्तूची प्राप्ती होणे ह्याला योग म्हणतात आणि प्राप्त झालेली वस्तू सांभाळून ठेवते ह्याला क्षम म्हणतात. योगापेक्षा क्षम कठीण आहे. पैसा येणं हा योगच आहे. लक्ष द्या, पैसा येणं हा योगच आहे, परंतु तो सांभाळून ठेवणं हा क्षम आहे. म्हणून पैशाचा लय गर्व करू नका. पैसा पैसा करून काहीच होत नाही. जाताना सोबत कोणी काहीच नेत नाही. कितीही कोरले बाण कधी भूक संपत नाही. मेल्यावरही माणसाची संपत्ती कामी येत नाही. अहो काळी आई इथेच राहणार आहे, तुम्ही आम्ही इथे राहणार नाही. मेल्यावर सातबाऱ्यावर नाव सुद्धा आपलं लागणार नाही. अहो नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधी मिळत नाही आणि ज्याच्याकडे खूप काही आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही. म्हणून जपून राहा माणसा, हे आयुष्य पुन्हा मिळत नाही. बरोबर आहे का? म्हणून पैशाचा लय गर्व करू नका. पैसा आपण कितीही जपून ठेवायचा प्रयत्न करा, पण पैसा हा ज्याच्या त्याच्या मार्गाला गेल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे का नाही? कितीही जपून ठेवा तुम्ही, पण तो जायचा तिथं जातोच. बघा, एक श्रीमंत कोट्याधीश मनुष्य असतो, सगळं काही असतं त्याच्याकडे, पण इतका कंजूस असतो की एखाद्यासाठी 1 रुपया जरी खर्च करायचा म्हटलं तरी फार मागचा पुढचा विचार करतो. एक दिवशी काय झालं, हा आपला 10-15 मित्र घेऊन कामानिमित्ताने बाहेर निघाला. दुपारची वेळ होती, मित्रांना भूक लागली. मित्र म्हणले, अहो साहेब, अहो दुपारची वेळ झाली, भूक लागली, काहीतरी एखादं हॉटेल बघा. आता ह्याच्या जीवावर आलं. याने विचार केला, 10-15 मित्र, कमीत कमी 10-12 हजार तरी बिल येईल, पण आता मित्र येत नाही तरी कसं म्हणावं. म्हणून एखादं हॉटेल पाहिलं. हॉटेल जरा इंटरनॅशनलच होतं. हॉटेलची पद्धत अशी होती की व्हेज खायचं असेल तर व्हेजचं बटन दाबायचं आणि नॉनव्हेज खायचं असेल तर नॉनव्हेजचं बटन दाबायचं. पण एकदा का बटन दाबून आतमध्ये गेलं की पुन्हा मागं परत रिटर्न परवानगी नाही. म्हणून ह्यांनी बटन दाबलं व्हेजचं. पुढे गेले. पुढच्या दारावर अशी पाटी होती, मिष्टान्न की झुणका भाकरी. आता झुणका भाकरी म्हणजे काय? पिठलं भाकरी. आणि मिष्टान्न म्हणजे काय? पाची पकवानाचं भोजन. ह्याने विचार केला, जर मिष्टान्न घेतलं तर जरा बिल जास्त येईल, म्हणून ह्याने बटन दाबलं झुणका भाकरीचं. पुढे गेले. पुढच्या दारावर अशी पाटी होती, उधार की विकत. आता हे फुकटच खायचं गिराईक. ह्याने विचार केला, पैसे पण आहेत खिशात, पण उधार भेटतंय ना, मग कशाला पैसे घालवायचे. ह्याने बटन दाबलं उधारीचं. जसं पुढे गेले तसे सगळेजण एसटी स्टँडवरतीच उतरले. ते म्हणले, अरे आपण तर हॉटेलला आलो, तर इकडं कसं आलो? बरं काही हरकत नाही, पुढच्या हॉटेलला चला. पुढच्या हॉटेलला गेले. पुढच्या हॉटेलवर अशी बाहेरच पाटी लावली होती, या बसा, भरपूर जेवण करा, तुमचा बिल तुमचा नातू देईल. आता म्हणला विषयच नाही. आता मग अशी व्हेज सांगितलं होतं, आता नॉनव्हेजची ऑर्डर द्या रे, भरपूर जेवा. भरपूर पोट फुगेपर्यंत जेवले. हात धुतला आणि बाहेर निघाले. तितक्यात तिथं हॉटेल मालक आला आणि हॉटेल मालक म्हणला, काय हो? हात धुतला आणि तोंड वर करून बाहेर निघाले. 10,000 रुपये बिल झाले, ते कोण देणार? ते म्हणले, काय हो साहेब, हॉटेलवर तर अशी पाटी लावली, या बसा, भरपूर जेवण करा, बिल तुमचा नातू देईल. तो म्हणला, साहेब चिडू नका, आता जे काही तुमच्याकडे मी बिल मागतोय ते काही तुमच्या आत्ताच्या जेवणाचं नाही. तुमचे आजोबा त्यांच्या मित्रांना घेऊन आले होते, हे त्याचं बिल आहे, ते द्या. म्हणजे कितीही पैसा जपून ठेवायचा प्रयत्न करा, पण पैसा हा ज्याच्या त्याच्या मार्गाला गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा अरे आठव झालाय ना, मग त्याचा विसर होऊन देऊ नको. म्हणून विसरतो हो माणूस. दुसऱ्या आठवामध्ये पहिल्या गोष्टीला माणूस विसरतो. बायको आली की आईचा विसर पडतो. बरोबर आहे का नाही? पडतो का नाही? लहानपणी तो मुलगा सारखा आई 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 करत असतो. शाळेत ना आला की आई जेवायला दे, आई आंघोळीला पाणी दे, आई टॉवेल दे, आई शाळेत पैसे भराय फी दे, सारखा आई आई आई. आई शिवाय याला 1 मिनिटभर चैन पडत नाही. कुठपर्यंत आई आठवते? कुठपर्यंत? एकदा का सुपारी फुटली की आई विसरली. मग कुठून जरी बाहेरून आला की सारखा आईला म्हणतो, कुठे गेली गती? आई म्हणते, आहे बाळा, मागच्या खोलीत पीठ दळतीये. तो म्हणतो, का गिरणी पेटल्या का गावातल्या? माझ्या बायकोला पीठ दळायला लावतीस म्हातारे? मग आई म्हणते, बाळा अरे तुला लहानाचं मोठं केलं, पायलीच्या पायली पीठ दळून. तेव्हा नाही विचारलं का आई तुझे हात दुखतात का ग? आई तुला थकवा आला का ग? आणि आता बायकोला एवढं पीठ दळायला नाही लावलं तर लगेच म्हणतो की गावातल्या गिरणी पेटल्या का?
तो म्हणतो गप्पा बस म्हातारे, नाही तर वृद्धाश्रमामध्ये नेऊन टाकीन. बायकोच्या आठवामध्ये आईचा विसर. म्हणजे तसंच आहे, विषयांच्या आठवामध्ये देवाचा विसर पडतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा तुझा विसर नको होऊन देऊ बाबा. मग देव म्हणतात ठीक आहे तुकोबाराय, मी तुला माझा विसर होऊन नाही देत. मग तुकोबाराया, मी जर तुला माझा विसर होऊन नाही दिला तर तुम्ही काय कराल हो. अभंगाचं दुसरं चरण. एकदा जोरदार. गुण गाईना आवडी हेची माझी सर्व जोडी. तुकोबाराय म्हणतात देवा तू जर मला तुझा विसर होऊन नाही ना दिला तर मी तुझं गुण अगदी आवडीने गाईन. आणि तुझं गुण गाणं ही तर माझी सर्व जोडी. तुझं गुण गाणं ही तर माझी सर्व जोडी. मग देव म्हणतात तुकोबाराया अहो तुम्ही तुमच्यासाठी काहीतरी मागा ना. तुम्ही काय मागितलं हेची दान देगा देवा. आणि काय तर तुझा विसर न व्हावा. कुणाचा? माझाच. मग देव म्हणतात तुकोबाराया जे काही मागितलं ते माझ्यासाठी मागितलं. अहो तुम्ही सांसारिक संत आहात, प्रापंचिक संत आहात. मग संसारातली अडचण दूर करण्यासाठी संपत्ती मागा, नाही तर परमार्थिक दृष्ट्या मुक्ती मागा. संपत्ती मागा नाही तर मुक्ती मागा, काहीतरी मागा. मग तुकोबाराय म्हणतात नको रे देवा, मला संपत्तीही नको आणि मला मुक्तीही नको. मला फक्त एकच दे. काय दे? तर अभंगाचं तिसरं चरण. न लगे मोती
संपदा संत संग देई सदा. तुकोबराय म्हणतात मला फक्त संताची संगत दे. म्हणून संताच्या संगतीला फार महत्व आहे. संताची संगत करा असा आग्रह महाराज का धरतात? कारण संताची संगत केल्याशिवाय तुम्हाला देवाची प्राप्ती होणार नाही. कारण आताच्या कलियुगामध्ये जर बघितलं तर हे जग देवाचं नामचिंतन करत नाही. रात्रंदिवस संसार करण्याच्या पाठीमागं लागलेला आहे. आणि या संसाराच्या धुराने आपले डोळे एवढे भरलेत की एखादी गोष्ट आपल्या जवळ जरी असली तरी आपल्याला दिसत नाही. कारण हा संसारच सुटत नाही महाराज. सुटतो का होय महिला मंडळ? सुटतो का? झोपा आल्या का? बोलू ना मग पुढं. आवडेल ना? संसार सुटतो का? नाही सुटत. बरोबर आहे. मग कुठं पण जावा, किती पण भांडणं होऊ द्या, रागाने बायको म्हणती जाते माझ्या माहेरी, पण जाती का? बोला की नाही जात महाराज. बघा एका नवरा बायकोची जोरदार भांडणं झाली. बायको रागाने उठली आणि म्हणली जाते मी माझ्या माहेरी. नवरा म्हणलं ए बाई जा, तू पण चांगली 10-15 दिवस राहा आणि मला पण जरा 10-15 दिवस सुखानं राहू दे. ती म्हणली हो हो, तुम्हाला माझा एवढाच राग येत ना, जातेच म्हणलं मी माझ्या माहेरी. तो म्हणला नक्की जातीयस ना? ती म्हणली निघतेच. घरात गेली, कपाटात गेली, बॅग काढली, साड्या भरल्या, दरवाजात आली, चप्पल पण घातली. तितक्यात नवरा म्हणला थांब. हिला वाटलं खरंच थांबवतोय का? तो म्हणला थांब, मी तुला एसटी स्टँड वरती सोडायला येतो. म्हणून गाडीवरती बसवलं. एसटी स्टँड वरती आली आणि एसटी स्टँड वरती आल्यावरती उतरली. तितक्यात एसटी पण आली. हिने मनातल्या मनातच कुजबूज केली, हिला पण आताच यायचं होतं का? सांगली 10-15 दिवस उशीर झाला असता तर काहीतरी मिटलं असतं भांडण बिंडण. आता आली तर जावं लागणार, गेलं की राहावं लागणार, काय करावं? म्हणून ही म्हणली काहीतरी आयडिया केली पाहिजे. म्हणून हिने आयडिया केली. काय आयडिया केली? बॅगेपाशी गेली, चेन काढली, बॅगेतला रुमाल घेतला, नाकाला लावला. नवऱ्यापाशी गेली, नवऱ्याला म्हणली अहो जाते म्हणलं मी माझ्या माहेरी, तुम्ही तेवढं तुमच्या जीवाला जपा, खातपीत जावा, तब्येत मात्र कमी करू नका. जाते म्हणलं मी माझ्या माहेरी, कामावरून घरी लवकर येत जावा. तो मेला निर्दळ मोबाईल नका बघू सारखा सारखा, लवकर झोपत जावा, सकाळी लवकर उठा. अहो तुम्हाला साधा चहा पण नाही हो करता येत हाताने, कसं होणार तुमचं आता? जाते म्हणलं मी माझ्या माहेरी. नवरा म्हणला काय ग, एवढं प्रेम करतेस का ग माझ्यावरती? ती म्हणली मग तुम्हाला कोण सांगणार मी तुमच्यावर किती प्रेम करते? मग नवरा म्हणला कशाला चाललीस माहेरी? बायको म्हणली मी कुठं चालली माहेरी, तुम्हीच म्हणले जावा माहेरी. नवरा म्हणला आता मी कधी म्हणले जावा माहेरी, तूच म्हणली जाते माहेरी. मग बायको म्हणली चला घरी, अजून एसटी नाही गेली. म्हणजे असा संसार आहे महाराज. संसार काही सुटत नाही. बघा महिला मंडळी, 7 जन्मी हाच नवरा मिळावा म्हणून वटपौर्णिमेचे उपवास करतात. बरोबर आहे का नाही? करवा चौथ करतील, बैल पोळा नसतो नाही का? मग महिला मंडळी इतका उपवास करतात नवऱ्यासाठी. मग मला सांगा पुरुष मंडळी, तुम्ही किती उपवास करता हो? बरं नका पत्नीसाठी करू, आईसाठी म्हणा, आजीसाठी, बहिणीसाठी करता का? नाही करत. बिचाऱ्या आमच्या महिला मंडळी 7 जन्मी हाच नवरा मिळावा म्हणून त्या वडाच्या झाडाला फेरा मारतात. तुम्ही नाही वडाच्या झाडाला, निदान एखाद्या येड्या बावळीला तरी मारत जावा. आणि महिला मंडळांना हात जोडून विनंती की ताईंनो, वट पौर्णिमेला जाताना, वडाच्या झाडाची पूजा करायला जाताना लय छान छान दागिने, छान छान साड्या नटून थटून जात जाऊ नका. तुम्ही म्हणताल का हो ताई? अहो वर्षातनं एकदा तरी येते की. खरं आहे, पण तुम्ही जर छान छान दागिने नटून थटून गेलात ना तर शेजारीन बघन ना, शेजारीन म्हणून बाई 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 बाई, हिचा नवरा तर हिला किती छान 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 दागिने, किती छान 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 साड्या घेऊन देतोय, माझा नवरा तर मला काहीच घेऊन देत नाही. मग ती शेजारीन वडाला जाईन आणि वडाच्या झाडाची पूजा करीन आणि त्याला म्हणन की हे वडा मला पाव, हे वडा मला पाव. खायचा वडापाव नाही. ती म्हणन हे वडा मला पाव, माझ्यावरती कृपा कर आणि पुढच्या जन्मी हिचा नवरा मलाच मिळू दे. म्हणून बचत गट सावध, लय दागिन्याची हाव करू नका.
महिला पुरुष मंडळी म्हणते बरं झालं आष्टीच महाराजीन पाहिजे. सारखं म्हणत असते पायातलं पाहिजे, हातातलं पाहिजे, गळ्यातलं पाहिजे, नाकातलं पाहिजे, डोळ्यातलं नाही. डोळ्यात नसतं नाही. पण खरं सांगू का पुरुष मंडळी, महिला मंडळाच्या अंगावरती दागिने असणं हा तुमचाच मोठेपणा आहे. म्हणून दागिने असलेच पाहिजे. महिला मंडळी म्हणतील बरं झालं आष्टीच महाराजीन पाहिजे. किती दिवस झालं यांना म्हणते एखादा तोळा द्या, एखादा तोळा द्या. मी इकडून तोळा तोळा म्हटलं की ह्यांच्या पोटात गोळाच उठतोय. असा संसार आहे महाराज. संसार काही सुटत नाही, असा संसार आहे. म्हणून ज्याची लग्न झाल्यात त्यांचं बरं आहे, पण ज्यांची नाही झाली महाराज त्यांचं लय अवघड आहे. ते एकच गाणं म्हणत असतात, सारखं एकच गाणं ऐकतात. कोणतं? यंदा यावं माझं नाव साजनीच्या बरोबर का? एकदा का लग्न झालं की त्याचं गाणंच बदलतं महाराज. तो म्हणतो मग ये क्या हुआ कैसे हुआ क्यों हुआ, गाणंच बदलतं त्याचं महाराज. लय अवघड आहे. म्हणून चांगल्या सवयी लावा, चांगले संस्कार द्या. लहान पोरांवर पण चांगले संस्कार केले पाहिजे. मी तर म्हणन लहान मुलावरती चांगले संस्कार करण्याआधी आधी मोठ्या माणसांनी चांगले संस्कार लावून घेतले पाहिजे. लहान पोरं काय विचित्रच असतात हो. लहान पोरांच्या कुठं नादी लागतात. बघा, एक छोटा मुलगा अंगणामध्ये खेळत असतो आणि खेळत असताना 5-6 दिवस झालेले असतात. तो काय शाळेमध्ये गेलेला नसतो. त्याच्या आजोबा बाजूला खुर्चीवरती बसलेले असतात आणि तो अंगणात खेळत असतो. आणि तितक्यात त्यांच्या शाळेतल्या मॅडम येताना दिसतात. आजोबा खुर्चीवर न उठतात, त्या पोरापाशी येतात, म्हणतात बाळा उठ उठ उठ, घरात जाऊन लप कुठं तरी. बाळ म्हणतो का हो आजोबा काय झालं? ते म्हणते अरे बंड्या तुझी बाई आली, शाळेतली मॅडम आली, तू घरात जाऊन लप, 5-6 दिवस झालं शाळेत गेला नाही. तो म्हणतो बंड्या हो आजोबा तुम्हीच जाऊन लपा, तुम्हीच घरात जाऊन लपा. ते आजोबा म्हणतात काय झालं, मी कशाला लपू, तुझी मॅडम आहे. तो बंड्या म्हणतो अहो आजोबा मी बाईला सांगितलंय की माझं म्हातारं मेलंय, तुम्ही जाऊन लपा. इतके विचित्र लहान पोरं आहेत महाराज. विठ्ठल विठ्ठल म्हणून संगत चांगल्याची करा. म्हणून संगतीला फार महत्व आहे. तुम्हाला जर संगतच करायची असेल ना तर माझ्या माऊली ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीची करा. तुम्हाला जर संगतच करायची असेल ना तर माझ्या तुकोबरायांच्या गाथ्याची करा. तुम्हाला जर संगतच करायची असेल ना तर माझ्या नाथ बाबाच्या भागवताची करा. आणि तुम्हाला जर संगतच करायची असेल ना तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची करा. कोण होते व छत्रपती शिवाजी महाराज? कोण होते? अहो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. 2000 सैन्यांशी एकटा लढतो त्याचं नाव बाजी. एक हात तुटला तरी सैन्यांसमोर लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात दिल्लीवरून घोडा पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी. धान्या वाघाला एकटा सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्रित ठेवून स्वराज्याच्या दोराला बांधतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. अरे शिवाजी, शिवाजी हे नाव कधीतरी उलट वाचा. शिवाजी हे नाव कधीतरी उलट वाचा. शिवाजी या नावाचं उलट होतं जीवाशी. अहो जो माणूस हयातभर जीवाशी खेळत आला त्यांचं नाव शिवाजी, त्यांचं नाव शिवाजी. खरं कौतुक करावं तर ते मासाहेब जिजाऊंचं. अरे एकुलता एक मुलगा आहे, मरणाच्या दारात निघालाय, पण तरी सुद्धा मासाहेब असं नाही म्हणाले की राज एवढी वेळ दुसरं कोणाला पाठवलं तर नाही का जमायचं. अहो तुम्ही एकुलती एक आहात, तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर म्हातारपणे आम्ही कोणाकडे बघायचं. अरे राज मासाहेबांचा आशीर्वाद घ्यायला आला तर कडकडल्या मासाहेब. राजे खानाचा हिसाब चुकता करा, आम्हाला खान पाहिजे राज. पण त्याच वेळी राजांच्या मनामध्ये एक विचार आला. राजा म्हणतात कदाचित आम्ही खानाच्या तावडीतून जिवंत आलो नाही तर. तसं ते मासाहेबांना म्हणाले मासाहेब कदाचित आम्ही खानाच्या तावडीतून जिवंत आलोच नाही तर. तशी कडकडली सौदामिनी. राजे
म्हणून, पण आमच्या काळजीने तुमची पावलं रेंगाळता कामा नये. जा राज, मेला तरी चालेल, पण जा राज. शिवाजी घडतो ना तो अशा संस्कारात. हल्ली आपली पद्धतच बदलली हो. आपली आई मुलांना शाळेत सहलीसाठी सोडायला जाते आणि गाडीत बसवताना काय म्हणते हो, बाळा मधल्या सीटवरच बस बर का. बाळ म्हणतो का गाई. आई म्हणते बाळा अरे मागून जरी कोणी गाडी धडकली ना तरी तू मध्ये सुरक्षित, पुढून जरी कोणी गाडी धडकवली ना तरी तू मध्ये सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजे बास. आपली सगळी धडपड, आपली सगळी तळमळ पोरं जगवण्यासाठी. अरे जिथं पोरं जगण्यासाठी तयार केली जातात ना तिथं पोरं फार लवकर मरतात, आणि जिथं पोरं मरण्यासाठी तयार केली जातात ना तिथं पोरं मरून सुद्धा पुरून उरतात. हा शिवचरित्राचा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे. आजकालची तरुण पोरं शिवजयंती साजरी करतात. आनंद आहे, फार आनंद आहे. पण शिवजयंती का करावी, कशी करावी? शिवाजी महाराजांचं आचरण विचारण मनात ठेवून शिवजयंती साजरी केली पाहिजे. बरोबर आहे का नाही? अहो छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कसे होते? अहो मावळ्यांना कळालं होतं की राजा आपल्यासाठी मरायला तयार आहेत, राजा आपल्यासाठी जीव द्यायला तयार आहेत, मग आपणच का नाही? मग सुरू झाल्या स्पर्धा. तानाजी म्हणायचा राजा त्या किडाल राजा, जातो की मी राजा, लढतो की मी राजा आपल्या स्वराज्यासाठी. तितक्या तिथं बाजी येतात आणि बाजी म्हणतात ए ताना मी आहे की जिता. राजा त्या किडाल राजा, जातो की राजा, मरतो की राजा आपल्या स्वराज्यासाठी. तितक्या तिथं यसाजी येतात आणि यसाजी म्हणतात ओ बाजी काका मी अभि हाय म्हणलं जित. राजा त्या किडाल राजा, जातो की राजा, मरतो की राजा मी या स्वराज्यासाठी. का हो काय दिलं काय होतं राजांनी माझ्या? तानाजीला सांगितलं ताना तेवढा कोंडाणा घे. अहो रायबाचं लग्न काढलं होतं तानाजी, पण रायबाच्या लग्नाला ताना म्हणलं राजा आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. काय दिलं होतं राजाने? दिला होता तो विश्वास, दिला होता तो महामंत्र. यातूनच आमचे मावळे म्हणायचे हे राज्य माझं आहे, हे स्वराज्य माझं आहे, यासाठी मला जगलंच पाहिजे, यासाठी मला मेलच पाहिजे. असं एक एक मावळं होऊन गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अशी शिकवण दिली हो. म्हणून संगत करायची ना साधूची करा, संताची करा, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची करा. म्हणून तुकोबराय म्हणतात संगत करायची तर साधू संताची करा. मग एका साधकाने प्रश्न केला काय हो महाराज तुम्ही सारखे संत श्रेष्ठ असे म्हणता, मग संत नेमके कोणासारखे श्रेष्ठ आहे? मग त्याच वेळेस तुकोबराय म्हणतात की माझ्या माऊली ज्ञानोबरायांना किती त्रास दिला. अहो ज्यांनी त्यांचा छळ केला त्यांच्या पण कल्याणाचा विचार त्या आईच्याच मायेने करतात, आणि म्हणून तर आज संपूर्ण जग माझ्या माऊली ज्ञानोबरायांना आई या नावाने ओळखतात. संन्यासाची मुले म्हणून त्यांचा किती छळ केला तो प्रसंग आठवला की अंगावर शहारे येतात, डोळे अश्रूंनी भरतात. अहो त्यांच्या ओठावरील दूध वाळले तोच त्यांच्या माता पितांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली गेली. त्यांच्या झोळीमध्ये शिळ्या भाकरीचे तुकडे टाकले नाही, परंतु शेण आणि दगड टाकली. त्यांच्या तांब्या भरून पाणी दिलं नाही, इंद्रायणीवर सुद्धा पाणी भरून दिलं नाही. इतका हा समाजाने दिलेला त्रास माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी एका पण ओवीमध्ये व्यक्त केला नाही. उलट जगासाठी सुंदर असं पसाईदान मागितलं. काय सांगितलं? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. दिस इज द फर्स्ट वर्ड ऑफ द पसाईदान which is the written by Sant Jnaneshwar Maharaj and the end of the Jnaneshwari, and this was he requested the Supreme Lord of Universe to accept his offerings which is offered in the form of the Jnaneshwari. इतका हा समाजाने दिलेला त्रास माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी एका पण अभंगात व्यक्त केला नाही. उलट जगाच्या कल्याणाची भीक मागितली. जे खळांचे व्यंकटी सांगतो तया सत्कर्मी रती वाढो. निखळ म्हणजे वाईट, ज्यांनी माझं वाईट केलं ते सगळ्यांचं चांगलं हो. म्हणून संगत करायची ना साधू संताची संगत करा.